हा, तर आपण आता इक्वेशन ऑफ मोशन्स बघितले ग्राफिकल मेथड्स ना. त्यानंतर एक ऑलवेज रिमेंबर्स मध्ये एक इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ऍक्सिलरेटेड, एन ऍक्सिलरेटेड ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट कसं आहे, ऍक्सिलरेटेड आहे, जे काही व्हेकल आहे विच इज इन ऍक्सिलरेशन, ऍक्सिलरेशन मध्ये आहे. And that object accelerated with that changes with time. Velocity of an accelerated object, त्या ऑब्जेक्टची velocity टाइम नुसार चेंज होईल. टाइम नुसार काय होईल, टाइम टू टाइम चेंज होईल. With time t, then change in the velocity can be due to a change in direction. आणि जी velocity मध्ये चेंज कशामुळे होतो आपण बघितलं होतं, त्या तीन स्टेटमेंट्स बघितले होते आहे की नाही. तर व्हेलॉसिटी कधी कधी चेंज होते, डायरेक्शन चेंज झाली तर काय होते, चेंज होते. मग व्हेलॉसिटी कॅन बी चेंज ड्यू टू मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ऑर बोथ. दॅट इज द ऍक्सिलरेशन अँड व्हेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग. तर हे त्याच्यामुळे होऊ शकतं, व्हेलॉसिटी चेंज होऊ शकते. तर डायरेक्शन चेंज झाली तर व्हेलॉसिटी चेंज होते, जरी स्पीड कॉन्स्टंट असेल तर. Then let me see the uniform circular motion. Uniform circular. Uniform म्हणजे काय, एक समान, एक सारखी आहे. आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन अशी दाखवतो. याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. हे सर्कल आहे आणि जर एखादी बॉडी याच्यावर मूव्ह होत असेल तर ती कंटिन्युअस मोशन जी असते त्या बॉडीची, तर त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. म्हणजे मोशन along a circular path, motion along a circular path is called circular motion. Definition आहे काय, डेफिनेशन्स लिहून घ्या. मोशन along a circular path are called circular motion. Are called circular motion. Now, motion along the circle. सर्कल वर जर मोशन करत असेल तर ती मोशन कशी असते, सर्क्युलर मोशन असते. तर आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघायची, म्हणजेच कशी, एक समान, कुठे थांबणार नाही ती बॉडी, ती कंटिन्यू करणार, मूव्ह होणार. दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर त्याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली बघा, हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अंडरस्टँड करण्यासाठी. तर ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड क्लॉक ऑफ ए क्लॉक. आता क्लॉक म्हणजे आपली घड्याळ आहे. सपोज इट्स अ क्लॉक. आता ही समजा एक आपण घड्याळ म्हणू. तर हा हँड्स ऑफ क्लॉक कशाचा आहे, हावर्स. त्यांनी काय सांगितलं, सेकंड काढा जो असतो ना आपला, सेकंड काढा असा असतो बारीक, आणि सेकंड काढा कसा फिरतो, कंटिन्युअस फिरतो बघा, थांबत नाही. आपला मिनिट आणि हावर्स जो आहे त्याचे कसा आहे, हळूहळू फिरतो तो. पण सेकंड काढा कंटिन्यू राऊंड अप करत राहतो, आहे की नाही, असे राऊंड सुरू राहतात. सर्क्युलर मोशन मध्ये असतो. तर व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. आता याची व्हेलॉसिटी आणि स्पीड जी आहे या सेकंड काढाची, सेकंड काढा जो आहे आपला हँड्स ऑफ क्लॉकचा, सेकंड हँड्स ऑफ क्लॉक, याचा व्हेलॉसिटी आणि स्पीड याच्याबद्दल आपल्याला काय तिथं ऑब्झर्वेशन मिळते. व्हेन यू ऑब्झर्व देयर इज अ स्पीड ऑफ द टिप ऑफ द क्लॉक इज कॉन्स्टंट. ही जी टिप आहे, टिपची स्पीड काय असते, कॉन्स्टंट असते. Speed of the tip is constant, but its direction of displacement and therefore its velocity is constantly changing. आता स्पीड कॉन्स्टंट आहे, परंतु हा कंटिन्यू काय व्हायला आहे, आता डायरेक्शन चेंज करायला आहे. काय करायला, तो डायरेक्शन चेंज करतो, आणि डायरेक्शन चेंज झाली, डिस्प्लेसमेंट चेंज होते, आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. कंटिन्युअस अंडरगोज चेंज इन व्हेलॉसिटी. त्याची व्हेलॉसिटी कंटिन्यू चेंज होते. कशामुळे,
डायरेक्शन चेंज झाली. स्पीड कॉन्स्टंट but the direction if changes there is a velocity also changes. आपण ते बघितलेलं आहे तिन्ही points. Then its velocity is constantly changing as the tip is moving along a circular path. Its motion is called uniform circular motion. आता टिप कशी मोशन करते along a circular path. है की टिपची मोशन या टिप जो आहे ना हा समोरचा टोक त्याचं तर या टोकाची मोशन अशी कंटिन्युअस आहे along a circular path and so we call that the tip is in a circular motion. टिप कशी आहे सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आणि याचे आणखी काही एक्झाम्पल्स सुद्धा आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट पेज वर बघा. ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट मध्ये बघा काय आता ट्राय आउट आणि थिंक अबाउट मध्ये ऍक्टिव्हिटी काय दिलं बघा. ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ऍज शोन इन द फिगर. अशी रेक्टँग्युलर पाथ काढायची म्हणजे एक रेक्टँगल काढायचा. सपोज इट इज अ रेक्टँग्युलर पाथ. एक रेक्टँग्युलर पाथ आहे. Then place the tip of your pencil on the middle of any side of the square path and trace it. म्हणजे आता मिडल पोर्शन आहे. इथं तुमचे पेन्सिलचं टोक ठेवायचं आणि या पाथला ट्रेस करायचं म्हणजे त्याच्यावरून ती पेन्सिल अशी फिरवत जायचं. काय ऑब्झर्व झालं रे इथं तुम्ही काय केली एकदा पहिल्या वेळेस डायरेक्शन चेंज केली. इथं सेकंड टाइम डायरेक्शन चेंज केली. नाउ थर्ड टाइम नाउ फोर्थ टाइम. दिस इज अ कंटिन्युअस. हे कंटिन्युअस होत राहणार. म्हणजे रेक्टँग्युलर पाथ जर असेल तर तुम्ही किती वेळा डायरेक्शन चेंज करता 4 टाइम्स. है की नाही 4 टाइम यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. देन नेक्स्ट नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. ते आपण फाइंड आउट केलं. 4 वेळा आपण डायरेक्शन चेंज केली पाथ कंप्लीट करताना बरं का. पाथ म्हणजे पुन्हा जिथून तुम्ही स्टार्ट झाले तिथं परत आल्यावर किती वेळा डायरेक्शन चेंज केली 4 टाइम्स. देन नाउ रिपीट दिस ऍक्शन for a pentagonal, hexagonal, octagonal path. Pentagonal, hexagonal and octagonal path over his direction. His process repeat करायची आहे. आता pentagonal काढा. Pentagon. Now it is a pentagon. Again do the same process. That is, put the pencil in the center of any of the path and then trace the path. Now you have to change first time, second time, third time, fourth time and then fifth time. Means here 5 times. 5 वेळेला तुम्ही डायरेक्शन चेंज केली. again 5 वेळेला पेंटागोनल वर 5 वेळेला. आणि जर हेक्सागोन असेल तर आता हा झाला हेक्सागोन. तर हेक्सागोन वर फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. इट मीन्स हियर इज द 6th टाइम. म्हणजे इथं 6 वेळेला तुम्ही डायरेक्शन काय केली चेंज केली. मग आता ऑक्टागोन असेल तर अष्टकोन, ऑक्टागोन असेल तर 8 टाइम्स. आहे की. आणि आता त्यांनी काय सांगितलं परत बघा. If you increase the number of sides of the polygon, आता हे पॉलिगॉन झालेत ना तर या पॉलिगॉनची तुम्ही साइड चेंज केली. सपोज here is the octagon for opening. So, octagon. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. When we
move along the octagon, there is 8 times we have to change the direction. इथं आता 8 वेळेला तुम्ही डायरेक्शन काय करणार, चेंज करणार. आता हे पॉलिगॉन्स आहे, इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड, याच्या आता ह्या ज्या साइड्स आहेत आणखी वाढवत गेले तुम्ही तर काय होईल, काय होईल, कंटिन्युअसली याच्या साइड आणखी काय केलं, वाढवत गेले तुम्ही असे, तर फायनली त्याच्यापासून एक तुम्हाला काय मिळेल, सर्कल मिळेल. It means the polygon convert into the circle if we increase the number of side. याच्या साइड वाढवत गेले आणखी टर्न करत गेले तुम्ही तर काय होईल, फायनली तुम्हाला सर्कल मिळेल. आहे मग आता सर्कल वर तुम्ही मोशन करताय, पॉलिगॉन वरून तुम्ही आता कशावर आले, सर्कल वर आले. मग आता तुम्ही सर्कल वर मोशन करताय तर सर्कल वर मोशन करताना आपल्याला काय गोष्ट लक्षात येईल बघा. आता याच्यावर साइड किती आहेत, इन्फिनाइट आहेत ना, इन्फिनाइट. वी हॅव टू चेंज द डायरेक्शन ऑफ साइड that is infinite. When we walk along the circle or motion along the circular path, we have to change direction continuously. Continuous direction. जर डायरेक्शन थोडी सुद्धा चेंज केली नाही लगेच तुम्ही असे फेकल्या जाणार, त्या सर्कलच्या बाहेर जाणार. And so you have to change the direction continuously. मग अशी डायरेक्शन तुम्हाला कंटिन्यू चेंज करावं लागते. म्हणजे सर्क्युलर पाथवर किंवा सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही किती वेळेला डायरेक्शन चेंज करताय, इन्फिनाइट टाइम्स. आहे का नाही. when we change the direction infinite times on any path, it means that path is a circular path. की पाथ काय असणार आहे, सर्क्युलर पाथ असते. सर्क्युलर पाथवर आपल्याला कंटिन्युअस आपली डायरेक्शन चेंज करावं लागते. आणि यालाच काय म्हणणार आपण, मग न थांबता तुम्ही जर याच्यावर पळत राहिले तर तुम्ही काय करणार, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणार. सो इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यालाच काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. So when an object is moving with a constant speed along a circular path, ना एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवर कॉन्स्टंट स्पीड न जर मोशन करत असेल किंवा मूव्ह होत असेल, द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. मग आता इथं व्हेलॉसिटी जी आहे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही कंटिन्युअस चेंज होणार बरं का. कशामुळे, कारण कंटिन्युअस त्याची डायरेक्शन चेंज होईल. इफ देयर इज अ डायरेक्शन चेंजेस, इवन इफ द स्पीड इज कॉन्स्टंट, स्पीड जरी कॉन्स्टंट ठेवली ना तरी व्हेलॉसिटी चेंज होते. कशामुळे, तर डायरेक्शन चेंज होईल. है की नाही. तर अशामुळे डायरेक्शन इथं काय करते, व्हेलॉसिटीला चेंज करते. आणि चेंज व्हेलॉसिटी मध्ये होतो म्हणजे काय होईल तुम्हाला माहिती आहे. चेंज इन व्हेलॉसिटी मीन्स ऍक्सिलरेशन. काय असतं, ऍक्सिलरेशन. आहे की नाही. म्हणजे ही बॉडी कशी आहे, ऍक्सिलरेटेड मोशन करते. मोशन on a circular path or circular uniform circular motion is accelerated motion. कशी आहे, accelerated motion असते. कारण व्हेलॉसिटी मध्ये कंटिन्युअस चेंज असतो म्हणजेच ती बॉडी ऍक्सिलरेशन मध्ये आहे. कशी आहे, ऍक्सिलरेशन. त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सिलरेशन. सो हेन्स इट इज ऍक्सिलरेटेड मोशन. and when an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular. आणि तो कंटिन्यू फिरतो म्हणजे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. and that is example the motion of a stone in a sling, or that you can any point on a bicycle wheel. बायसिकलचं व्हील असतं त्याच्यावर एक छोटासा तुम्ही एक कागद चिटकवला एका ठिकाणी आणि बायसिकलचं व्हील जर तुम्ही मूव्ह केलं तर त्याची सुद्धा तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघू शकता. किंवा एक दगड आपल्या दोऱ्याला बांधून त्याला जर फिरवलं आपण असं तर ती सुद्धा दगड सुद्धा काय दाखवतो आपल्याला, सर्क्युलर मोशन. स्टिंग shows a circle, it's a uniform circular motion. आणि त्या बॉक्स मध्ये हे दिले तुम्हाला फॉर्म्युला तयार झाला. इफ एन ऑब्जेक्ट मूव अलॉंग ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r, म्हणजे सर्क्युलर पाथ वर फिरतोय त्याची रेडियस समजा काय आहे, असणार आहे r असणार आहे. अगेन सर्क्युलर पाथ. देन and come to its original position, that is the first starting point, and it takes a time t to come back to its starting point. हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे इथून परत या इथे येण्यासाठी त्याला टाइम लागला किती, t. It takes the time t. Then its speed can be determined using the formula given. मग याची स्पीड कशावरून काढणार आपण, स्पीड. आता स्पीड इज इक्वल टू काय असतं रे,
स्पीडचा फॉर्म्युला माहित आपल्याला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डी बाय टी. आता इथं डिस्टन्स काय आहे, सर्क्युलर पाथ आहे, आणि सर्क्युलर पाथचा डिस्टन्स म्हणजे किती असतं, 2 पाय r. किती असतं, 2 पाय. इट्स द एरिया of that circular path. It means speed is equal to 2 pi r upon t in case of circular motion. Circular motion मध्ये आपण स्पीड जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करतो, 2 pi r upon time, that is the t. आणि परत तुम्हाला असे 5 एक्झाम्पल्स फाइंड आउट करायचे सर्क्युलर मोशनचे इन आवर डेली लाईफ. रोटेशन ऑफ फॅन, मोशन ऑफ ए प्लॅनेट्स अराउंड द सन, मोशन ऑफ ए मून अराउंड द अर्थ, है की नाही. असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला. रोटरी मोशन, फिरणारी मोशन जे असते सगळ्या त्या सर्क्युलर मोशन चे एक्झाम्पल्स आहेत. आणि फायनली त्यांनी डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सांगितले. व्हेलॉसिटी कशी असते, कोणत्या डायरेक्शन मध्ये असते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होताना व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असते, काय असणार आहे बघा. त्याच्यासाठी परत एक ऍक्टिव्हिटी दिली बघा. टेक अ सर्क्युलर डिस्क अँड पुट ए 5 रुपीज कॉइन ॲट ए पॉइंट अलॉंग इट्स. किंवा ही ऍक्टिव्हिटी तुम्ही फॅनवर 5 रुपयाचा कॉइन, 1 रुपयाचा कॉइन ठेवून फॅन सुरू करायचा. आधी बंद असताना ठेवायचा, नंतर आधीच ठेवसाल नाही तर बंद चालू असताना, तर बंद असताना ठेवा आणि नंतर फॅन स्टार्ट करा. तर तुमच्या काय लक्षात येईल बघा, तुम्ही ऍक्टिव्हिटी करून बघा लागेल तुम्हाला. तर कॉइन जो आहे ना, कॉइन त्या सर्क्युलर मोशन वर जर आपण ठेवला, इथं कॉइन ठेवला, तर हा कॉइन असा थोडासा मूव्ह होणार आणि या डायरेक्शन मध्ये बाहेर पडणार. कोणत्या तरी ठिकाणावर ना, या स्पॉटहून बाहेर पडेल किंवा या कोणत्याही ठिकाणाहून बाहेर जरी पडला तरी तो अशा पद्धतीने बाहेर पडेल. तुम्हाला लास्ट स्टँडर्ड 8वीला एक ऍक्टिव्हिटी होती बघा, कोणती होती, इनर्शियाची होती बघा. इनर्शिया आहे की नाही, कोणता, डायरेक्शन, इनर्शिया ऑफ डायरेक्शन होता की नाही. द बॉडी डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन. ती बॉडी त्या डायरेक्शन मध्ये जर ती फ्री असेल तर ती काय करते, त्या डायरेक्शन मध्ये जाते, फेकल्या जाते. तर कॉइन सुद्धा तुमचा असाच बाहेर पडणार कसा. आणि ही जी डायरेक्शन आहे ही सर्क्युलर पाथला कशी असते, टँजेन्शियल असते. काय असते, टँजेंट. तुम्हाला टँजेंट माहिती आहे ना, टँजेंट म्हणजे लाईन विच इज जस्ट टचेस टू द सर्कल ॲट एनी पॉइंट. एखाद्या पॉइंटला ती लाईन काय होते, टच होते. तर हे टँजेंट असते, त्या सर्कलची टँजेंट आहे. तर हे सुद्धा टँजेन्शियल डायरेक्शन आहे. या टँजेन्शियल डायरेक्शन मध्येच ती बॉडी बाहेर पडणार. इथं सुद्धा व्हेलॉसिटी जी असते ती प्रत्येक वेळेला काय असते, टँजेन्शियल. या पॉइंटला टँजेन्शियल, या पॉइंटला सुद्धा अशी टँजेन्शियल असणार आहे. सो व्हेलॉसिटी इज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. खाली ऍक्टिव्हिटी दिली, इट मूव्स अराउंड, मेक इट मूव्ह. एक सर्क्युलर डिस्क घेऊन त्याला मूव्ह करायचं. व्हेन द डिस्क इज मूव्ड ॲट अ हाय स्पीड, द कॉइन विल थ्रोन ऑफ ॲज इन द फिगर. and note the direction in which it is thrown off. कशी फेकल्या गेली ते बघायचं. रिपीट द ऍक्शन प्लेसिंग द कॉइन ॲट डिफरंट प्लेस. म्हणजे इथं ठेवल्यानंतर कॉइन इथं ठेवा, इथं ठेवा, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून तीच ऍक्शन करायची, परत तीच ऍक्टिव्हिटी करायची. देन व्हॉट इज अवर ऑब्झर्वेशन, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ द डायरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. रेडियस ऑफ द डिस्क. डिस्कची जी रेडियस आहे त्या रेडियसला ते परपेंडिक्युलर ही रेडियस आहे. आणि ही डायरेक्शन कशाची, कॉइन बाहेर पडण्याची. म्हणजेच काय झाली, ही रेडियस आणि ही डायरेक्शन त्या कॉइनची बाहेर पडण्याची काय असते, ती परपेंडिक्युलर असते. कशाला, रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज द टँजेन्शियल डायरेक्शन ऑफ दॅट ऑब्जेक्ट टू द सर्क्युलर पाथ. And thus the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. तर ज्या पॉइंटहून ती बाहेर पडली तिथं आपण ती डायरेक्शन नोट करायची आणि ती तुमच्या रेडियसला काय असेल, परपेंडिक्युलर. इट मीन्स दॅट ॲज द कॉइन मूव्स अलॉंग ए सर्क्युलर पाथ, द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ॲट एनी पॉइंट.
म्हणजेच डायरेक्शन काय होते प्रत्येक वेळेला चेंज होत जाते. तर हा चॅप्टर आपण इथं संपवलेला आहे.